गोसे डैम से प्रभावित भोजापुर गांव के नागरिकों ने पुनर्वसन की वर्ष पुरानी मांग को लेकर आवाज बुलंद कर दी है। ग्रामवासियों ने रास्ता रोको आंदोलन करते हुए चेतावनी दी है कि यदि जल्द समाधान नहीं निकला तो यह आंदोलन मुंबई तक पहुंचाया जाएगा। ग्रामवासियों का कहना है कि गोसे डैम के कारण उन्हें वर्षों से बाढ़ और अन्य तरह की परिस्थितियों का सामना करना पड़ रहा है। सरकार ने पुनर्वसन की सूची में गाँव को शामिल किया है, फिर भी कोई ठोस कदम अब तक नहीं उठाया गया है। स्थानीय नागरिक बताते हैं कि वे यहाँ बीते 40 वर्षों से रह रहे हैं। अब उनकी तीसरी पीढ़ी भी उसी संघर्ष से गुजर रही है। भाऊ कातोरे जैसे लोगों के पिता ने भी इस अन्याय के खिलाफ आवाज उठाई थी और आज उनके पुत्र उसी लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं। गाँव वासियों ने सवाल उठाया है कि जब भारत वैश्विक आर्थिक ताकत बनने की दिशा में आगे बढ़ रहा है तो ऐसे बुनियादी मुद्दे अब तक क्यों नहीं सुलझाए गए। उन्होंने राज्य और केंद्र सरकार से मांग की है कि वे तत्काल पुनर्वसन की दिशा में ठोस कार्रवाई करें। ग्रामवासियों ने स्पष्ट किया है कि जब तक उन्हें उचित पुनर्वसन नहीं दिया जाएगा आंदोलन जारी रहेगा। उन्होंने जिला प्रशासन से अपील की है कि वे समय रहते न्याय संगत निर्णय ले, अन्यथा यह आंदोलन बड़े स्तर पर फैल सकता है। क्या बताइए आज किस विषय को लेकर यहाँ पर आज रास्ता रोको आंदोलन किया गया? गोसे डैम के संदर्भ में जितने भी प्रॉब्लम है, जो गोसे डैम बना है यहाँ के लोगों को फायदे के लिए, लेकिन यहाँ पे फायदा होने से ज्यादा यहाँ पे लोगों का नुकसान ही हो रहा है। अभी तक डैम कंप्लीट नहीं है। सोचिए 40 साल हो गए हैं, तीसरी पीढ़ी अगर यहाँ पे आए, तीसरी पीढ़ी के लोग हैं, वो भाऊ कातोरे जैसा है। उनके पिताजी ने लड़ा और अभी वो लड़ रहे हैं, साथ में उनके लड़के लड़ रहे। तो ऐसी परिस्थिति निर्माण हो गई है। ये भोजापुर गांव के लोग हैं यहाँ पे, जो हर बार बाढ़ आती है तो ये डूब जाते हैं। तो इनको पुनर्वसन की मांगनी है। पुनर्वसन की यादी में 32 गांव की यादी में इनका नाम है, लेकिन सरकार के कान पे चू भी नहीं लग रही है। तो सरकार ने डबल इंजन की सरकार रहने की वजह से जल्दी कार्रवाई होनी चाहिए करके यहाँ पे ये रास्ता रोको आंदोलन की शुरुआत यहाँ पे की हुई है। हमको लगता है हम इसके विरोध में है कि लोगों को यहाँ पे आने की जरूरत क्या है, जब सब कुछ देश में अच्छा हो रहा है और सबके प्रॉब्लम, और ये देश यहाँ पे दुनिया की 5वीं शक्ति बनने जा रही है, तो फिर ये प्रॉब्लम क्यों है? जल्दी से जल्दी प्रॉब्लम इन्होंने सॉल्व करना चाहिए। लोगों ने ऐसे आंदोलन करने की गरज नहीं पड़नी चाहिए करके यहाँ के कलेक्टर साहब और बाकी प्रशासन है, प्रशासकीय अधिकारी, इन्होंने जल्दी से जल्दी इनका पुनर्वसन करने का जो उनकी मांगनी है, जो रास्ता मांगनी है, उन्होंने करना चाहिए। हर बरसात में प्रॉब्लम आता है, 1 महीने के बाद में बरसात आएंगी, सेम ये लोग फेस करेंगे। और जनता त्रस्त हो चुकी है, लेकिन गोसे डैम अभी तक बना नहीं है। मांगनी पूरी नहीं हुई तो आगे क्या है? जब तक ये मांगनी पूरी नहीं होगी ये आंदोलन चलता रहेगा। और आंदोलनकारी के साथ में आज हम लोग हैं। आज यहाँ का आंदोलन बम्बई तक लेके जाएंगे, इस बात की गवाही देता हूँ। ये सरकार और प्रशासकीय अधिकारी, इनको भी विनती करता हूँ कि जल्दी से जल्दी कुछ मार्ग निकाले, नहीं तो ये आंदोलन कभी खत्म नहीं होगा। प्रशासकीय प्रक्रिया ही गतिमान आहे आणि आपली पूर्ण प्राधान्यक्रमाने यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासन पूर्णपणे प्रयत्नरत आहे आणि लवकरच यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावरती निर्णय होईल आणि माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी आणखी याच्यासाठी 29 लाख तातडीची बैठक मनीषा भांडारकर, मी भोजापूर क्षेत्रातच राहते। आमचं 2013 मध्ये भूमी संपादन कायद्यानुसार आमचं यांनी जागा अधिग्रहण केलेली आहे आणि अधिग्रहण केल्यानंतर 2016 मध्ये हा निवाडा झालेला आहे। 2016 मध्ये यांनी जागा घेतली, पण काही प्लॉट आणि काही घर असल्यामुळे ही जागा सोडण्यात आली। कारण की यांचं असं म्हणणं होतं, जेव्हा आमची स्टार्टिंगला मिटिंग झाली होती, इथं घरं आहेत बा तर शासनाचा भूदंड जास्त पडेल म्हणून यांनी घर सोडले। तर घरामध्ये जे कुटुंब राहतात त्याची शासनाने म्हणजे विचार केला नाही का त्यावेळेस, की हा लोकांना इथं सोडलं ते नंतर यांच्यावर काहीतरी असं अनर्थ घडून काहीतरी जीवितहानी होऊ शकते। आणि त्यानंतर आम्ही पत्रव्यवहार सुद्धा करत आम्ही शासनाला पत्रव्यवहार केलं, कलेक्टर ऑफिसला पत्रव्यवहार केलं। त्यांनी आमच्या मिटिंगा घेत गेला, हर वेळेस त्यांनी मिटिंगा घेतला। पण आता असं झालेलं आहे, मिटिंगा घेत जातात आणि कुठेतरी अधिकारी हे टाळाटाळ करतात। त्या टाळाटाळाला कंटाळून आम्ही इथले रहिवासी जे आम्ही बाधित क्षेत्रातल्या त्या लोकांनी आम्ही रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला। आणि हा निर्णय अगर इथून आम्हाला काही रस्ता मिळाला तर येत्या आता बॅकवॉटरच्या पाण्यामध्ये यांनी अगर निर्णय घेतला तर आम्ही संपूर्ण जेवढे आमच्या घरच्या लेडीज आहेत, जे आम्ही घरी असतो, आमचे मिस्टर हे बाहेर जातात कामाला, त्या सगळ्या त्या पाण्यामध्ये आम्ही 8-9 फुटाचा पाणी जो जमा होते त्याच्यामध्ये आम्ही उड्या मारून आणि आपल्या मदत करू। ही पण चेतावणी आम्ही सरकारला देण्यात इच्छुक आहोत।
मागणी हीच आहे की भोजापूरचं पुनर्वसन झालं पाहिजे. त्याच्या मागची पार्श्वभूमी ही आहे की 1994, 96 आणि 1998 हे जे नोटिफिकेशन निघाले आहेत गव्हर्नमेंटचे, त्याच्यामध्ये संबंधित गोसेखुर्दसाठी बॅकवॉटरसाठी हा जो मागे दिसतो हा जो भाग आहे हा 20.62 हेक्टर आर जमीन यांना 246 मीटर लेवलच्या खाली असल्यामुळे यांना घेणं गरजेचीच होती. परंतु या लोकांनी फक्त 12 हेक्टर जमीन घेतली आणि 8 हेक्टर जमीन सोडून दिली. आता या 8 हेक्टरमध्ये लोकांना माहिती नसल्यामुळे लोकांनी आपापले घरं बांधलेत, लोकांनी जागा घेतली. त्याच्यानंतर मात्र तोपर्यंत हे अधिकारी शासन त्यावेळेस झोपेत होते. आज ही कंडिशन आली की ज्यावेळेस पूर्ण 246 मीटर लेवलवर ज्यावेळेस पूर्ण पाण्याची पातळी साठवण्यात आली त्यावेळेस लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं. त्याच्यानंतर ही प्रोसेस गव्हर्नमेंटनी सुरू केल्यासारखं दाखवलं अधिकाऱ्यांनी, पण कुठली प्रोसेस केली नाही. यांना कमीत कमी 15 लेटर्स यांचे करस्पॉन्डन्सचे आम्ही दिलेले आहेत. त्या ठिकाणी त्यांनी त्यांचा सर्व्हे सुद्धा केलेला आहे. या सर्व्हेमध्ये 246 मीटरच्या लेवलमध्ये एवढी जागा आहे, ती जागा घेतो म्हणून सांगतात. संबंधित विभागाचे PIDCचे उप अभियंता पिंपळकर साहेब हे स्वतः तहसीलदारांची वगैरे भेट घेतात, परंतु तहसीलदारांनी त्यांना सांगितलं की या ठिकाणी प्लॉट हे डबल आलेले आहेत, त्यामुळे ही जागा थोडी किचकट झाली आहे. परंतु माननीय कलेक्टर साहेबांनी यांना मागच्या महिन्यामध्ये 15 तारखेपर्यंत हे एक मीटिंग घेतली आणि 15 तारखेपर्यंत ही जागा पूर्ण क्लिअर करून द्या आणि ताबडतोब तुम्ही 11ची नोटिफिकेशन काढा हे सांगितलं. परंतु संबंधित तहसीलदार आणि तलाठी हे याला टाळाटाळ करत आहेत. तरी त्यांचं पण बडतर्फ व्हावं आणि ताबडतोब हे पुनर्वसनची 11ची कलम ताबडतोब केव्हा निघणार हे आम्हाला कलेक्टर साहेबांनी सांगितलं पाहिजे. काल ज्या दिवशी आम्हाला सांगतील कलेक्टर साहेब त्यावेळेस आम्ही हा आंदोलन बंद करू. आम्हाला 11ची नोटिफिकेशन ही कधी होते त्याची डेट आम्हाला सांगायला पाहिजे यांनी. आणि संबंधित जे अधिकारी आहेत माननीय तहसीलदार साहेब आणि तलाठी यांना बडतर्फच केलं पाहिजे, कारण की हा जो काही प्रकार घडत आहे ह्या दोघांमुळेच घडत आहे. बस एवढीच आमची मागणी.